पनवेलमध्ये एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका रिक्षा चालकाने रक्षकाची भूमिका सोडून थेट भक्षकाचा मार्ग स्वीकारला आणि एका निष्पाप महिला प्रवाशावर जीवघेणा हल्ला केला। 11 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळची वेळ। संगीता भोईर या महिला रिक्षाने घरी जात होत्या। करंजाडे येथील सर्व्हिस रोडवर पोहोचताच रिक्षा चालकाने अचानक रिक्षा बंद पडली असे सांगून वाहन थांबवले, पण पुढच्या काही सेकंदातच परिस्थिती भयावह बनली। त्याने अचानक धारदार चाकू काढला आणि महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर सपासप वार केले। महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असतानाच आरोपीने त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, चैन, मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावली आणि त्यांना रस्त्यावरच सोडून पळ काढला। पोलिसांची वेगवान कारवाई। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पनवेल शहर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची 4 विशेष पथके तयार करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीमुळे रिक्षाचा नंबर मिळाला आणि पोलिसांनी आरोपीपर्यंत थेट पोहोच साधली। 48 तासात आरोपी जेरबंद। अक्षय एकनाथ बागडे, वय वर्ष 27, याला पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक केली। त्याच्याकडून गुन्ह्यातील रिक्षा चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले। धक्कादायक कबुली। चौकशीत आरोपीने सांगितले, मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली पैसे मिळवण्यासाठी त्याने महिलेला लुटण्याचा कट रचला। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला एक माणूस, पण त्याची ही विकृत निवड संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे। सुदैवाने पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे आरोपी आज तुरुंगात आहे। दिनांक 11 तारखेला संगीता भोईर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, ह्या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या। तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता। या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती। सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं। यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहित नव्हता। तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता। मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकाने तपास सुरू केला। मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते। मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबर मधले पाहिले होते। त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता। त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची तपास केला। त्या दरम्यान MH04LX 4619 ह्या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे। याचा तपास सिनियर के ठाकरे करत आहे। आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत। आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं। त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो। अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येईल। आरोपी लपून बसलेला नव्हता, परंतु आरोपी निष्पन्न नव्हता, ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती, त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होतं आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं। बरोबर आहे, परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे सीसीटीव्हीचा, त्याचं टेंडर झालेलं आहे आणि आम्हाला
आशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शनसाठी म्हणा प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला फायदा होईल. आता आतापर्यंत तर त्याने सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंट मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्याने केलेला आहे. आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत आहोत. गुन्हे अभिलेख तपासणे अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण करत आहोत. आता सध्या तरी स्थिर आहे असं कळतंय. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.